Example 2. Find the value of x if x31 x1 equal to 9. Now this is determinant of order 3. It contains 9 elements and 3 rows and 3 columns. First row, second row, third row, first column, second column and third column, and value of this determinant equal to 9. तर हा डिटर्मिनंट त्याची ऑर्डर 3 आहे. तर इथे आपण हा सॉल्व्ह करू. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण हा एक्सपांड करू. आता इथे आपल्याला पहिल्यांदी x ने मल्टिप्लाय करायचं आहे अशा एलिमेंट्सला की तो एलिमेंट ह्या रो मध्ये नसणारे, फर्स्ट रो मध्ये नाही आणि फर्स्ट कॉलम मध्ये नाही, म्हणजे हे रिमेनिंग 4 एलिमेंट्स आहेत. इथे हा स्मॉल डिटर्मिनंट तयार झालेला आहे ऑफ ऑर्डर 2. तर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मायनस घ्यायचं आहे. x इंटू 1 मीन्स x मायनस 0 इंटू 1 0 मायनस. नाउ मल्टिप्लाय बाय 3. आता 3 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. तर ह्या रो मध्ये, ह्या कॉलम मध्ये आणि ह्या रो मध्ये नसणारे एलिमेंट घ्यायचे, म्हणजे x1 1 1 हे एलिमेंट घ्यायचे आणि मल्टिप्लाय करायचे. 3 इंटू x इंटू 1 x मायनस 1 इंटू 1 1 प्लस. आता प्लस करायचंय. इथे आपण मायनस घेतलं, इथे प्लस घेतले. आता कोणत्या एलिमेंटने मल्टिप्लाय करायचंय, तर 2 ने मल्टिप्लाय करायचंय. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं ह्या डिटर्मिनंटला. 2 च्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये नसलेले एलिमेंट घ्यायचे नाही, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. तर रिमेनिंग दिज आर 4 एलिमेंट्स. आता इथे हा डिटर्मिनंट तयार झालेला आहे ऑफ ऑर्डर 2. मग इथे मल्टिप्लाय करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस. x इंटू 0 0 1 इंटू x x. हा सॉल्व करू. x इंटू x x स्क्वेअर, x इंटू 0 0 मायनस 3 इंटू x मायनस 3x मायनस मायनस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. 2 ऋण संख्यांचा गुणाकार बरोबर धन संख्या. मग 3 गुणिले 1 आणि ते हे ऋण ऋण आहे, मग ऋण ऋण झाले धन. 3 गुणिले 1 3. इथे चिन्ह येणार अधिकचं प्लस 3. नाउ प्लस 2 इंटू 0 0 2 इंटू 0 0 अँड 2 इंटू निगेटिव्ह x निगेटिव्ह 2x. मग इथे आपण निगेटिव्ह 2x घेऊ. आता इथे निगेटिव्ह 3x आहे, इथे निगेटिव्ह 2x आहे. व्हेरिएबल सेम आहे, त्याची पॉवर पण सेम आहे. मग इथे आपण निगेटिव्ह 3x आणि निगेटिव्ह 2x इक्वल टू निगेटिव्ह 5x घ्यायचंय. x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इक्वल टू 9 इक्वल टू 9 इक्वल टू 9 इक्वल टू 9. x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 मायनस 9 इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 6 इक्वल टू x square minus 5x minus 6 equal to 0. And this is quadratic equation. तर इथे आपल्याला ह्या इक्वेशनचे सोल्युशन काढायचे. x स्क्वेअर मायनस 6x प्लस x मायनस 6 इक्वल टू 0. इथे आपण निगेटिव्ह 5x इक्वल टू असं घेतलेलं आहे. निगेटिव्ह 5x इक्वल टू निगेटिव्ह 6x प्लस x. x in bracket x minus 6 plus 1 in bracket x minus 6 equal to 0. x minus 6 into x plus 1 equal to 0. Therefore, x minus 6 equal to 0 and x plus 1 equal to 0. Therefore, x equal to 6 or x equal to negative 1. Answer x equal to 6 or x equal to negative 1. तर इथे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. x equal to 6 or x equal to negative 1.